नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ मधाबद्दल माहिती बघणार आहोत. याला संस्कृतमध्ये यष्टिमधू, हिंदीमध्ये मुलेठी आणि इंग्रजीमध्ये लिकोरिस असं म्हटलं जातं. याचं लॅटिन नेम ग्लेसेरहिजा ग्लॅब्रा आहे. याच्यामध्ये ग्लिसरायझिन नावाचा एक महत्त्वाचा घटक आहे जो साखरेपेक्षा कितीतरी पटीने गोड असतो. म्हणूनच ज्येष्ठ मधाची जर चव आपण घेतली तर ती गोड लागते. म्हणजेच हे मधुर रसाचे, मधुर विपाकी आणि शीतवीर्यात्मक आहे. म्हणजेच थंड स्वभावाची ही वनस्पती आहे. हे गुरु आहे, म्हणजेच पचायला जड आहे. स्निग्ध गुणाचे आहे, म्हणजेच एक प्रकारचा ओलसरपणा, तेलकटपणा याच्यामध्ये आहे. या सर्व गुणधर्मांवरूनच ज्येष्ठ मधाचं आपल्या शरीरातील तीनही दोषांवरती कसं काम आहे, कोणकोणत्या त्रासामध्ये आपण ज्येष्ठ मधाचं कशा प्रकारे सेवन करू शकतो आणि किती प्रमाणामध्ये ज्येष्ठ मधाचं सेवन केलं पाहिजे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. ज्येष्ठ मधाच्या मुळांचा आपण प्रामुख्याने औषध म्हणून उपयोग करत असतो. हे गुरु, स्निग्ध आणि गोड चवीचे असल्यामुळे वातदोषाचे शमन करते. गोड चवीचे आणि स्निग्ध गुणाचे असल्यामुळे पित्तदोषाचे शमन करते. पण हे कफाचं क्लेदन चांगल्या प्रकारे करते. कफस्राव याने चांगल्या प्रकारे होतो. जर तुमचा कफ लवकर बाहेर पडत नसेल तर ज्येष्ठ मधामुळे कफ बाहेर पडण्यासाठी मदत मिळते. यष्टी हिमा गुरु स्वाद्वी चक्षुषा बलवर्णकृत सुस्निग्धा शुक्रला केशा स्वर्या पित्ता निलास्रजित व्रण शोथ विशस छर्दी तृष्णा ग्लानी क्षयापहा. या सूत्रात कोणकोणत्या त्रासामध्ये ज्येष्ठ मध उपयोगी आहे हे सांगितलेलं आहे. ते आता आपण सविस्तरपणे बघूयात. यष्टी हिमा गुरु स्वाद्वी चक्षुषा बलवर्णकृत, म्हणजेच आपण पाहिलं की ज्येष्ठ मध हे थंड गुणाचे, गुरु आणि मधुर रसविपाकी आहे. हे चक्षुषा आहे, म्हणजेच आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय हितकर आहे. वातपित्तच कारणांमुळे जर डोळे आलेले असतील तर ज्येष्ठ मधाचा काढा बनवून तो चांगला सुती कपड्यामधून 4 ते 5 वेळा गाळून घ्या, जेणेकरून चूर्णाचे काहीच कण त्याच्यामध्ये येणार नाहीत आणि त्या काढ्याने डोळे धुवा. किंवा ज्येष्ठ मधाचं चूर्ण तुम्ही पोटातूनही घेऊ शकता. ते किती प्रमाणात घ्यायचे तर साधारण 1 ते 4 ग्रॅम पर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण परत रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं फिक्स प्रमाण वैद्य सांगतात. डोळ्यांचं, डोळ्याच्या आजूबाजूच्या मांसधातूचं पोषण ज्येष्ठ मधाने चांगल्या प्रकारे होतं. त्याच्यामुळे मांसधातू दौर्बल्यामुळे जर डोळ्यामध्ये काही वीकनेस आलेला असेल तर ज्येष्ठ मधामुळे खूप छान फायदा होतो. पुढे सांगितले आहे बलवर्णकृत, म्हणजेच आपल्या शरीराचं बल वाढवण्यासाठी, शक्ती वाढवण्यासाठी ज्येष्ठ मधाचा खूप छान फायदा होतो. कारण हे रसापासून ते शुक्रापर्यंतच्या सर्व 7 धातूंचं पोषण खूप चांगल्या प्रकारे करते. त्याच्यामुळे जीवनीय गणामध्ये ज्येष्ठ मध आलेला आहे. सर्व धातूंचं पोषण करत असल्यामुळे शुक्र धातूची वाढ होणार आहे. त्याच्यामुळे सर्व धातूंचा सार जो ओज आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. ज्येष्ठ मधामुळे रक्ताचं प्रसादन होतं, म्हणजेच रक्ताची क्वालिटी सुधारते आणि रक्तप्रसादन आणि ओजवृद्धी या 2 कारणांमुळे त्वचेचा रंग उजळायला नक्कीच मदत मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमची स्किन चांगली ठेवायची असेल, स्किन कॉम्प्लेक्शन सुधारायचं असेल तर तुम्ही पोटातून घेण्यासाठी ज्येष्ठ मधाचा वापर नक्कीच करू शकता. किंवा पाण्यातून, दुधातून, मधातून किंवा चांगल्या प्रतीच्या गुलाब पाण्यातून तुम्ही ज्येष्ठ मधाचा लेप बनवून तो चेहऱ्याला लावू शकता. सूत्राची दुसरी लाईन आहे सुस्निग्धा शुक्रला केशा स्वर्या पित्ता निलास्रजित, म्हणजे ज्येष्ठ मध हे स्निग्ध गुणाचे आहे हे तर आपण पाहिले. हे शुक्रला आहे, म्हणजे शुक्र धातू वाढवणारे आहे. वृक्ष आहे, म्हणजेच आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती ज्येष्ठ मधाचं खूप छान काम आहे. जसं आपण शुक्र धातू वाढवण्यासाठी अश्वगंधा, मुसळी, शतावरी, गोक्षूर अशा वनस्पतींचा वापर करतो, तसाच आपण ज्येष्ठ मधाचाही वापर करू शकतो. ज्येष्ठ मधाचं चूर्ण दुधामध्ये घालून त्यात तूप आणि मध विषम मात्रेमध्ये घाला व त्याचं सेवन करा. शुक्र धातू वाढण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर हे केश सांगितलेले आहे, म्हणजेच आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
केस गळत असतील, केस पांढरे होत असतील तर ज्येष्ठ मधाच्या काढ्याने केस धुवावे. हे स्वर्य आहे म्हणजेच आवाज साफ करणं हा सर्वात मोठा ज्येष्ठ मधाचा गुण सांगितलेला आहे. ज्यांना सतत मोठ्याने बोलण्याचं काम असतं, शिक्षक लोक असतील, गायक असतील, तर यांचा आवाज बसण्याची खूप जास्त शक्यता असते. यांनी ज्येष्ठ मधाचं चूर्ण तूप आणि खडीसाखरेच्या पावडरसह एकत्र करून घ्यावं किंवा हे ज्येष्ठ मधाची काडीही चघळू शकतात. याने आवाज खूप छान होतो. त्यानंतर पुढे पित्त अनिलास्रजित असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्येष्ठ मधाने पित्त दोषाचे शमन होते. हे दाह शामक आहे, म्हणजे शरीरामध्ये जर कुठे आग होत असेल तर पित्त कमी होऊन आगही कमी होते. त्याचबरोबर हे वातानुलोमक आहे, वाताचं अनुलोमन करणारा आहे, मृदू विरेचक आहे, म्हणजेच माइल्ड लॅक्झेटिव्ह म्हणून जर तुम्ही ज्येष्ठ मधाचा वापर करणार असाल तर रात्री झोपताना 1 चमचाभर ज्येष्ठ मधाचं चूर्ण तुम्ही गरम पाण्यासोबत घेऊ शकता. पोट छान साफ होते. पण तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा जर खूप जास्त त्रास असेल तर तुम्ही इतर विरेचक द्रव्यांसोबत ज्येष्ठ मधाचा वापर करू शकता. ज्येष्ठ मध हे शोणित स्थापक आहे, म्हणजेच खराब झालेले रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करते. रक्तस्तंभक आहे आणि रक्तधातूची वाढ होण्यासाठी मदत करते. तुम्हाला जर रक्तपित्त नावाचा आजार असेल, म्हणजेच तोंडामध्ये फोड येऊन त्याच्यातून, नाकातून, खोकल्यातून, संडासच्या मार्गामधून किंवा पाळीच्या वेळी जर जास्त रक्तस्राव होत असेल तर ज्येष्ठ मधाचं चूर्ण आणि काळ्या मनुका यांचा एकत्र काढा बनवून तो एकदम कोमट किंवा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालून तो घ्या. रक्तपित्ताचा त्रास कमी होतो. सूत्राची 3री लाईन आहे, व्रण शोथ विषशर्दी तृष्णा ग्लानी क्षयापहा, म्हणजे ज्येष्ठ मध हे व्रण रोपक आहे, जखमा लवकर भरून काढण्यासाठी मदत करते. ज्येष्ठ मधाचं चूर्ण तूप आणि मधासोबत विषम मात्रेमध्ये जर तुम्ही पोटात घेतलं तर सर्व धातूंचं पोषण होतं व जखमा लवकर भरून निघण्यासाठी मदत मिळते. हे शोथ म्हणजे सूज कमी करणारे आहे. ज्येष्ठ मध पाण्यात उगाळून जर त्याचा सुजेवरती लेप केला तर सूज लवकर ओसरते. हे विषनाशक आहे, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचे जर शरीरावरती विषारी परिणाम होत असतील तर ते ज्येष्ठ मध कमी करते. ज्येष्ठ मध हे गोड, स्निग्ध आणि गुरुगुणाचे असल्यामुळे पोटात वाढलेली आम्लता, ॲसिडिटी याच्यामुळे कमी होते. म्हणूनच ज्येष्ठ मधाचा काढा थोडा वारंवार तुम्ही पित राहिलात तर याच्यामुळे उलटी कमी होते. म्हणूनच याला छर्दी नाशक असं म्हटलेलं आहे. पण हाच ज्येष्ठ मधाचा काढा जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलात तर आमाशयातील कफपित्त वाढून ते उलटीमधून शरीराच्या बाहेर पडून शरीराची शुद्धी होते. म्हणूनच बृहत वमनामध्ये वैद्य मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ मधाचा काढा वापरतात. पुढे म्हटलेलं आहे तृष्णा ग्लानी क्षयापहा, म्हणजे जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, चक्कर येत असेल तर त्या ठिकाणी ज्येष्ठ मध उपयोगी आहे. क्षय म्हणजेच राजयक्ष्मा, ज्याला TB असं म्हटलं जातं, ह्या रुग्णांमध्ये जर ज्येष्ठ मधाचा वापर केला तर कफ लवकर बाहेर पडतो, खोकला कमी होतो, ताप आलेला असेल तर तो कमी होतो आणि रुग्णाच्या शरीराचं बल वाढतं. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ मधाबद्दल ग्रंथोक्त माहिती मी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.